माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन। समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवरही भारतामध्ये बंदी। पहलगाममध्ये स्वतःच हल्ला करून भारताचं पाकिस्तानकडे बोट। अतिरेक्यांनी 1 तास हल्ला केला पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला। पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर 30 वर्ष मागे। पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत। एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले। पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधात निदर्शनं। बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष। पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठा असंतोष। पाकिस्तानी लष्करातील जवळपास 1200 सैनिकांचा राजीनामा। पाकिस्तानी लष्करात सध्या भीतीचं वातावरण। पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ रेषेजवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। एलिफंटपुराच्या परिसरातील 19 इमारतींचा MMRDA क्लस्टरमध्ये पुनर्विकास करणार। 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यातील संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय। पहलगाम हल्ल्यानंतर CSMT आणि पुणे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। स्थानकांवर RPF, GRP, MSF, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे पुरावे गहाळ झाल्याची भीती। ईडीने स्वतःचंच कार्यालय जाळून घेतलं, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। तर ईडी ऑफिसमधील प्रत्येक कागदपत्र सुरक्षित, फडणवीसांची माहिती।